ही लोकांची मानसिकता आहे। तुम्हाला गळीतच व्हायना, त्याच्यामुळे तुमचं कोजनच चला ना, तुमच्यावर विश्वास राहिला नाही लोकांचा, तुम्ही पैसे देता का नाही देता। 4 रुपये 99 पैशाने सुद्धा वीज परवडते, कोण म्हणतं परवडत नाही, परंतु गळीतच तुम्हाला 3 लाख 2.5 लाख 4.5 लाख 5 लाख त्याच्या पुढे तुमचा तंबू सरकारना पुढे लोकांचा विश्वास। आज उद्या तुम्हाला कर्ज मिळालं असं गृहीत धरा, कर्ज मिळालं, तुमच्यावर विश्वास आहे का लोक तुम्हाला ऊस देतील? आम्ही सांगतोय लोकांना ऊस द्या, तुमचा खाजगी कारखाना तुम्ही सांगू शकत नाही लोकांना ऊस द्या म्हणून, आम्ही सहकाराला ऊस घालतो, सहकारच जपतोय। चालवला पाहिजे ना त्यांनी। स्वर्गीय रावसाहेब दादांनी ही संस्था कशासाठी उभी केली? राज्यातला एकमेव आमदार असा आहे की ज्यानं त्याच्या वडिलांनी या तालुक्यात सहकारी साखर कारखाना उभा केला, त्याच्याच मुलाने याच तालुक्यात खाजगी साखर कारखाना उभा केला आणि तो चांगला जोरात चालतो आणि हा मात्र गळीत हंगाम बंद राहतो। ही शोकांतिका नाही का? त्यांचे प्रश्नाची उत्तरं त्यांनी शोधायची आहेत, आम्ही प्रश्नाची उत्तरं द्यायचीच गरज नाही। काय कारण आहे आम्हाला? पत्रकारांनी सुद्धा सगळं त्यांनाच विचारलं पाहिजे, बापू चूक आहे। मी म्हणतो शासनाने फाईल अडवली, सरकारने एक आम्हाला कर्ज देत नाही, आम्हाला वाढीत टाकले, आमच्यावर अन्याय झाला। घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 22,000 सभासदांपैकी 6,000 सभासद मयत आहेत,